खरातभोवती कारवाईचा फास आवळला। आयुर्वेदिक औषध विक्रेत्यांची होणार चौकशी। श्री शिवनिका संस्थेच्या ट्रस्टची आर्थिक नाकाबंदी। दैवी शक्ती असल्याचा दावा करून भोंदू अशोक खरातनं अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्याचं उघड झालंय। या नराधम भोंदू भोवती आता पोलिसांनी कारवाईचा फास आवळायला सुरुवात केली आहे। त्याच्या प्रत्येक गुन्ह्याचा उलगडा करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय। या पार्श्वभूमीवर गुरुवारी एसआयटी पथकानं अशोक खरातच्या कॅनडा कॉर्नर परिसरातल्या ओकस प्रॉपर्टी कार्यालयाची झाडाझडती घेतली। या ओकस प्रॉपर्टीच्या कार्यालयामध्येच महिलांचं लैंगिक शोषण झालेलं होतं आणि या सगळ्याच्या अनुषंगानं आता हा सगळा तपास केला जातोय। फॉरेन्सिकची टीम दाखल झालेली आहे, एसआयटीचे अधिकारी आहे, स्थानिक पोलीस आहे, असे सगळेच अधिकारी कर्मचारी जे आहेत ते आतमध्ये या सगळ्या प्रकरणाचा तपास करतायत, चौकशी करतायत, पुरावे गोळा करण्याचं विशेषतः काम केलं जातंय। भोंदू अशोक खरात आपल्याकडे आलेल्या व्यक्तींच्या समस्या सोडवण्यासाठी विविध उपाय सांगायचा। 1 लाख रुपयांच्या एल्विश हनीचे तो तब्बल 9 लाख रुपये घ्यायचा। विशेष म्हणजे बाजारात 100 रुपये किलो दरानं मिळणारे जंगली चिंचोके आणि बनावट खडे लॉकेटमध्ये टाकून त्याची 10,000 ते 1 लाखापर्यंत विक्री करायचा। आता या प्रकरणी तपास सुरू झालाय। नाशिक रोड परिसरातील एक ज्वेलर्सही पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती मिळतेय। संबंधित ज्वेलर्सकडून बनावट रत्नाची खरेदी केल्याची माहिती मिळतेय। बड्या आयुर्वेदिक औषधं आणि जडीबुटी दुकानांची चौकशी होणार असल्याचं कळतंय। खरातनं या दुकानातून हरणाची कस्तुरी आणि जडीबुटी खरेदी केल्याचा संशय आहे। अनेक भक्तांना त्याने पांढरी कस्तुरी, काळी कस्तुरी देखील दिली। त्यामुळे आता पोलिसांनी ही काळी कस्तुरी, पांढरी कस्तुरी हा भोंदूबाबा कुठून आणायचा याचा शोध सुरू केला। इतकंच नाही तर अनेक भक्तांना त्याने वेगवेगळ्या प्रकारचे खडे देखील दिले। त्यामुळे हे खडे कुठून आणले याचाही शोध आता पोलिसांकडून घेतला जातोय। भोंदू अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टचं बँक अकाउंट सील करण्यात आलंय। या ट्रस्टचे आर्थिक व्यवहार तपासले जात आहेत। अशोक खरातनं भाविकांना गंडा घालून नाशिक, अहिल्यानगर, पुणे आणि नवी मुंबईत कोट्यवधींची माया जमवली। खरात आणि त्याच्या कुटुंबियांच्या नावावर असलेली जमीन, घरं, प्लॉटबाबत चौकशी सुरू आहे। खरातकडे आतापर्यंत 40 कोटी रुपयांच्या घरात संपत्ती आहे असं कळतंय। भोंदूबाबा अशोक खरात याच्या नावावरती कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आहे। अनेक जागांमध्ये तो पार्टनर आहे। मोठ्या प्रमाणात त्याचे सातबारे देखील पोलिसांना आणि एसआयटीला मिळून आले। त्यामुळे पोलिसांनी आणि एसआयटीने या सगळ्या तपासासाठी एक स्वतंत्र पथकच नेमलंय। आतापर्यंत या पथकाकडे तब्बल 50हून अधिक सातबारा उतारे आणि कोट्यवधी रुपयांच्या जमिनींचे व्यवहार आढळून आल्याची देखील माहिती समोर आली आहे। अशोक खरातवर अनेकांनी श्रद्धा ठेवली, पण त्या श्रद्धेचा त्यानं गैरफायदा घेतला। आता राज्य सरकारनं खरातवर कायद्याचा बडगा उगारलाय। श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यामध्ये खूप छोटी लाईन आहे आणि ती लाईन ज्यावेळेस व्हायलेट होते त्यावेळी काय परिस्थिती होते ते या प्रकरणाने आपण बघितलेलं आहे। आणि म्हणून एक प्रकारे अंधश्रद्धेमध्ये कशा पद्धतीनं विवेक हरवतो हे आपल्याला या प्रकरणात पाहायला मिळालेलं आहे। कारण या प्रकरणाची संपूर्ण पाळंमुळं करून या व्यक्तीला अशा पद्धतीनं आपल्याला दंडित करायचं आहे की अशा पद्धतीनं वागणारे जे लोक आहेत त्यांना कुठेतरी जरब बसली पाहिजे। खरातच्या अटकेनंतर बोवाबाजीत अडकलेल्या नेत्यांची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी विधिमंडळातल्या भाषणात अशा नेत्यांना जाहीर कानपिचक्या दिल्या। आपल्याला माहिती आहे जादूटोणा करून जर समस्या संपल्या असत्या तर या भोंदू खरातला आपण ट्रम्पचाच ॲडवायझर नेमला असता। म्हणजे सुरक्षा सल्लागार म्हणून हे सगळेच विषय त्या ठिकाणी संपले असते आणि मग युद्ध जे आहे ते आपण ड्रोनऐवजी लिंबू मिरचीने लढलो असतो आणि मग पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना इथे बसूनच आपण टाचण्याने संपवून टाकलं असतं आणि मग सीमेवर सैनिक पाठवण्याची आवश्यकता नसती पडली। 5-10 भोंदूबाबा पाठवले असते आणि आपली सीमा ही एकदम त्या ठिकाणी नीट झाली असते। आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला अशी जी प्रचारसभाच घ्याव्या लागल्या नसत्या। एका ठिकाणी बसून सगळ्या निवडणुका या जिंकता आल्या असत्या। खरातची सध्या कसून चौकशी सुरू आहे। या चौकशीत त्याची आणखी काही काळी कृत्य समोर येण्याची शक्यता आहे। एकूणच खरातभोवती कारवाईचा फास
आवळत चालला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.